पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका राधा मेरी मातो पिता मेरा घनश्याम इन दोनों के चरणों में मेरा बारंबार प्रणाम श्रीपादनाथम गुरुराज वैर्यम मुमुक्षु नाम ज्ञानदानैकदक्ष घोटी क्षेत्र निवासिनम तम नमामि वेदविंदांबरेष्टं सद्गुरुनाथ भगवान की जय। आत्मरूपगणेशु केली स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण ते जीवंतु श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कार होणे आता। ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा चराचरी मी तो कला कुसरी काहीच नेने बोलतो अचने अति भाविक एक जनार्दनी तुमचा दास त्याची आस पूर्वावी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करी संतांचा यावर करी संतांचा यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या मस्तक ये पायावरिया वर करी संतांच्या यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या मस्तक ये पायावरी यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या विठ्ठल विठ्ठल विठाला 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 भक्ती विणा मोक्ष नोया सिद्धांत वेद बोले हात उभारोनी तरी तेची ज्ञान जाणाया लागून संता ओळंगुनी वश की जय। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी निवडून घेतलेला अभंग देवाचे लाडके असणारे शिंपी समाजातील महान भगवत भक्त देवाला लाडके असणारे माणसांना लाडकं कधीच होऊ शकत परंतु देवाचा लाडका भक्त म्हणून ज्यांची प्रचिती आहे तसंच ज्यांच्या ताटामध्ये देवानी जेवावं। माझं नेहमीचं एक स्टेटमेंट आहे, तुम्हाला पटेल का नाही पटेल मला माहित नाही, तुम्ही म्हणाल माझं कसं, कारण माझंच आहे ते म्हणून माझं आहे। जो नावडे सर्वांना तोच आवडे देवाला आपण आतापर्यंत प्रथा पाहिली, जो आवडे सर्वांना तोच आवडे पण जो नावडे सर्वांना का म्हटलंय तर समाज हा स्तुतिप्रिय आहे आणि भगवान परमात्मा हा त्या भक्ताची भक्ती घेतो, भक्तीचा प्रिय देवभावाचा भुकेला। तद्वत भगवान परमात्म्याला स्तुती नको आहे, भगवान परमात्म्याला काय आवडतं तर तुमच्या आमच्या मनातली
भक्ती आवडते. कदाचित लोकांना आपण आवडेल का नाही याची काही गॅरंटी, पण लोकांच्या नजरेत राहण्यापेक्षा भगवंताच्या दृष्टिक्षेपामध्ये राहावं. आणि ते दृष्टिक्षेपामध्ये माझे नामदेवराया, संत श्रेष्ठ नामदेवराया राहिले म्हणून भक्तीचे स्पेशलिस्ट झाले. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. अनेक, जसं डोळ्याचा स्पेशलिस्ट डॉक्टर आहे, कानाचा स्पेशलिस्ट डॉक्टर आहे, तसं भक्ती मार्ग करत असताना ज्यांना भक्तीचा स्पेशलिस्ट म्हणून ओळखलं जातं. कारण एकदा का भक्तीच्या स्पेशलिस्टकडे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ज्ञान समजणार नाही. ज्ञान होत नाही तोपर्यंत वैराग्यापर्यंत आम्ही पोहोचणार नाही. वैराग्य म्हणजे माझं तुकोबराय आहे, ज्ञान देवे रचिला पाया. जोपर्यंत आमच्याकडं भक्ती येत नाही, भक्ती ही अशी एकमेव गोष्ट आहे जी सातत्याने तुम्हाला आम्हाला करावीच लागते. बरोबर की नाही? आत्ता थोडीशी केली उद्या करायची नाही असं काही नाही. भक्ती ही एकमेव गोष्ट आहे जी कधी पूर्ण होईल का नाही माहित नाही, पण ती केल्याशिवाय आयुष्य जर जगलं तर मग जन्माला आला. तुमच्याकडं मन आहे काही? आहे. म्हणजे तुमचं नामचं सारखं आहे, विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाला. आपण अभंगाकडे वळत असताना श्रोत्याचं वक्त्याचं प्रमुख कर्तव्य आहे की कार्यक्रमाचा परिहार द्यायचं. इथं कशाला जमलंय हे तुम्हालाही माहिती मलाही माहिती आहे, तरी 2 मिनिटं त्याच्यासाठी देणं गरजेचं आहे. सप्ताहातलं हे 47वं वर्ष श्रीराम पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रामस्थ कासार वडवली मधले सर्व ग्रामस्थ, म्हणजे तुमच्या सप्ताहाला माझ्या वयाची दुप्पट जरी केली तरी तेवढं होत. माझ्या समोर सगळे ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध मंडळी बसलेत. तुमच्या पुढे मी काय बोलणार? माझिया बोबडिया बोला, चित्त द्यावे बा विठ्ठला. तुमच्या मधला जो माझा भगवान परमात्मा आहे त्याला मी नक्कीच विनंती करेल की माझ्या या बोबड्या बोलांना कदाचित तुम्ही ऍक्सेप्ट करा, केलंच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाला. आजचा जो अभंग आहे तो कदाचित कुणाच्या कानपाट सुद्धा तुम्ही म्हणाल हा कुठून आणला? महाराजांनी घरून आणला. अभंग नामदेवरायांचा आहे. भक्ती कशासाठी केली पाहिजे? भक्ती का केली पाहिजे? कारण आज इथं बसलेला प्रत्येक जीव हा मोक्षाच्या पाठीमागे निघालाय. पण माझे जे संत होते त्यांना मोक्ष आणि मुक्ती याची काही एक गरज आवश्यकता वाटली नाही. संतांना जी आवश्यकता वाटली तिला जीवनमुक्ती दशा असं म्हणतात. मुक्ती किंवा मोक्ष हा मिळाल्यासारखा वाटतो पण तो मिळत कसं ते पटवून देते. शाळेत गेला, शाळेत अभ्यास करू लागला, त्याला कंटाळा आला, बरोबर. तो म्हटला आता कॉलेजला गेल्यावर कसं निवांत जगता येईल, याच्यातून मला मुक्तता मिळेल. मुक्तता थोडा वेळापुरती मिळाल्यासारखी वाटली, पण एकदा का कॉलेजचा अभ्यास वाढला परत अडकला. कॉलेजचा अभ्यास झाला, आता म्हटलं जॉबला गेल्यावर पैसे येतील, पैसे आल्यावर मी सुखी होईल, मी मुक्त होईल. जसा जसा पुढे पुढे घेत झाला, पुढे पुढे जात गेला ना, तसा तसा त्याची अपेक्षा वाढली. कशाची? मुक्तीची. म्हणजे माझ्यासारखी, माझ्या नावाची नाही बरं का, कुठंतरी अडकलाय, त्याची मुक्तता मिळावी याची अपेक्षा त्याची वाढत वाढत गेली. पण अपेक्षा वाढत असताना मुक्तता मात्र मिळाली. 100 वर्षाच्या आजीला जरी विचारलं ना, आजीबाई अजून किती वर्ष जगायचं? आजीबाई म्हणते तुमचा जर आशीर्वाद असेल तर 20-25 वर्ष अजूनही. कोण म्हणतं? 100 वर्षाची आजीबाई. मुक्तता मिळाल्यासारखी वाटते पण ती मिळत. पण जीवनमुक्त दशा याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. हा जो काही आहे ना तो फक्त जोपर्यंत साधू संतांना शरण जात नाही तोपर्यंत समजणार. कारण आज ज्यांचा अभंग सेवेसाठी घेतलाय ना त्यांना जरी आमच्यासारखे महाराज लोक बऱ्याचदा म्हणतात बरं का, नामदेवरायाला काही देव कळाला होता का? कानाला थोडं अवघड वाटेल पण विचार सारखे करण्यासारखी गोष्ट आहे. काय म्हणतात? नामदेवरायाला काही देव कळाला होता का? त्यांना गुरु करायला म्हणे औंढ्या नागनाथाला जावं लागलं. याच्याही पुढे जाऊन आम्ही जर कधी विचार केला ना, देव जर असा लढीवाळ भक्तांना जर प्रसन्न होऊ लागला असता तर गुरु शिष्य परंपरा ही त्याच ठिकाणी खंडित झाली असती. म्हणून हा देवानीच केलेला विचार आहे. मला सांगा, त्याला जर देव कळला नसता तर देवानी सांगावं का, नामदेवराया औंढ्या नागनाथाला जा, तिथं जाऊन तुम्हाला माझ्या स्वस्वरूपाचं ज्ञान मिळेल.
बऱ्याचदा आम्ही विचार करताना म्हणतो नामदेवरायाचा इतका मोठा अधिकार संपन्न महत्व आहे की नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये देव नाचत होता. बरं थांबा ना, आपल्याला प्रमाण घ्यायचंच आहे. पण आमच्या डोळ्यापुढे लगेच चित्रीकरण आलं कशाचं? नामदेवरायाचं कीर्तन चालू आहे, पुढे भगवान परमात्मा उभा राहिलाय आणि तो अजून आम्हाला नामदेवराय आणि भगवान परमात्मा दोघे जण वेगळे दिसतात. रोज आमचा दणका चाललाय हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. 2 वेळा ज्या वेळेस माझे माऊली म्हणतायत तिथं त्यांचा अपेक्षित अर्थ आहे हरिमुखे म्हणा, म्हणता म्हणता हरीच वा आणि हरीच्याच मुखाने हरी म्हणा, मग पुण्याची गणना कोण करी. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये देव नाचत होता का नामदेवरायाच देवाच्या रूपाने नाचत होते? आणि जोपर्यंत या भूमिकेवर आम्ही येत नाही तोपर्यंत आम्ही कितीही सप्ते केले तरी आमचा काही मेळ बसणार नामरूपा नाही मेळ, अवघा वाचता गोंधळ, अवघा वाचता गोंधळ, अवघा वाचता गोंधळ. नामरूपा नाही मेळ, अवघा वाचता गोंधळ, अवघा वाचता गोंधळ, अवघा वाचता गोंधळ. नाम रूपा नाही मेळ आमचा गोंधळ होईल, पण नाम आणि रूप किंवा भगवान परमात्मा आम्हाला समजणार. आम्हाला समजावा इथपर्यंतच केली जाते तिला भक्ती असं म्हणतात. मग एकदा का आपण हरी झालो मग राम हमारा भजन करे हम बैठे आराम. मग त्यावेळेस भजन कोण करतो? तर तोच आपलं भजन करतो. म्हणजेच आपल्याच रूपामध्ये असणारा अंतरंगातला परमात्मा त्या परमात्म्याचं भजन करू लागतो. तुम्ही इथं कीर्तनात बसलेत, माझ्या सत्तेने बसलेत का तुमच्या सत्तेने बसलेत? आपल्या दोघांच्याही नाही, ज्याच्या निमित्तानं कीर्तन आहे त्याच्या सत्तेने तुम्ही आम्ही बसलोय. बरोबर ना? महाराजांनी किती ठरवलं का माझ्या मनासारखं झालं पाहिजे. महाराजाच्या मनासारखं स्वतःची गाडी असली तरी रिक्षाने कसं पाठवायचं हे देव ठरवतो. विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाला. महाराजांनी किती ठरवलं मी थाटात गावात जाईन नाही हो. आल्या देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना. आल्या देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. हे वाईट गोष्टींसाठीच नाही बरं का, चांगल्या गोष्टींना सुद्धा देवाच्याच मनात यावं लागतं. आणि देवाच्या मनात येण्यासाठी आपल्या मनात देव येऊन काय फायदा? आपण देवाच्या मनामध्ये असलं पाहिजे. तुम्ही म्हणाल देवाच्या मनात असलो तो देव आम्हाला लवकर नेईल, असं काही नाही बरं का. नामदेवराया भक्तीचे स्पेशालिस्ट होते. नामदेवरायाला देव आवडतच होता, पण देवाला सुद्धा नामदेवराया आवडत होते. म्हणून नामदेवरायांचा उद्धार व्हावा तद्वत त्या नामदेवरायांना ती भक्ती समजून घेता यावी म्हणून देवाने केलेला हा अट्टहास होता. मला सांगा, सगुणातला तो भगवान परमात्मा जर नामदेवरायाला दर्शन देत होता, मग संतांच्या मांदियाळीमध्ये नामदेवरायांना कच्चं त्यांनी ठरवून दिलं असतं का? तुमच्या आमच्या कधी स्वप्नात सुद्धा देव येत नाही, पण नामदेवरायाच्या कीर्तनात नाचला, नामदेवरायाच्या ताटात जेवला. काही सामान्य भक्ती होती का? तुमच्या आमच्या म्हणण्यापेक्षा महाराजाच्या कधी स्वप्नात देव येणार? कीर्तन प्रवचन येतील. कीर्तन प्रवचन म्हणजे देव. कीर्तन प्रवचन हे देवाला सांगण्याचं माध्यम आहे, परंतु देव मात्र त्याच्यापेक्षा वेगळा आहे. विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाला. तुम्ही आम्ही ज्याच्या पाठीमागं लागलोय त्याला मुक्ती आणि मोक्ष असं म्हणतात, पण साधू संत ज्याच्या पाठीमागं गेले त्याला जीवनमुक्त असं म्हणतात. भक्ती सांगत असताना भक्ती विना मोक्ष नव्हे हा सिद्धांत वेदांनी सुद्धा हात उभा करून सांगितलं. वेद बोले हात
उभारून. फक्त आम्ही भक्ती समजून घेतली पाहिजे. भक्ती कशासाठी केली पाहिजे, भक्ती का केली पाहिजे, बरं करत असताना ती कोणत्या मार्गाने केली पाहिजे. जोपर्यंत आम्हाला योग्य मार्ग सापडत नाही तोपर्यंत आमच्याकडून भक्ती नाही, आमच्याकडून सत्कर्म केलं जातं. विठ्ठल विठ्ठल. ज्याच्या निमित्तानं हा सप्ताह भरवला जातोय, ईश्वरी ज्ञानेश्वरीची जयंती त्याच्या निमित्तानं हा भरवला, म्हणजे त्याच्या निमित्तानं चालू असणारा हा सोहळा आहे. त्याच ज्ञानेश्वरीमध्ये माझे विश्वमाऊली ज्ञानोबराया सांगताय, देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशीळ झाले असे केवळ माझ्या ठाई. देख मनुष्य जात सकळ. चोरी करायला जाणारा चोर सुद्धा भगवंताची भक्ती करतो आणि इथं व्यासपीठावर उभा राहिलेला महाराज सुद्धा भक्ती करतो. मग महाराजाची आणि चोराची भक्ती एकच आहे का? अहो म्हणा ना, एकच आहे नाही. महाराजाला माझी पद कधीच, एक वेळ पंतप्रधानांना माझी लागू शकतं, मुख्यमंत्र्यांना माझे मुख्यमंत्री म्हणतात. महाराज 100 वर्षाचा झाला, जाग्यावर बसला तरी कोणी माझी कीर्तनकार म्हणत. एवढी ताकद माझ्या परमार्थात आहे. पण परमार्थ जर समजून घ्यायचा असेल ना, तर परमार्थ नक्की काय आहे? परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, महाधन जोडी देवाचे चरण. हे उपाय लाभते, हे उपाय लाभते. युक्त आहार विहार, प्रेम इंद्रियास सार. अभाव योजतन, हे उपाय लाभते, हे उपाय लाभते. युक्त आहार विहार, प्रेम इंद्रियास सार. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, भावया जतन हे उपाय लाभाचे. परमार्थ हे महाधन आहे ज्याच्यामुळे देवाचं चरण जोडता येईल. देव सुद्धा चरण एकदा जोडले की देव दुसरीकडं. एखाद्या माणसाचे पाय धरल्यावर त्याला कुठंच हालचाल करता येत. हात धरला तर तो पळून जाण्याची शक्यता आहे. तो ओढू शकतो, पण पाय धरल्यावर तो स्वतःला ओढू शकत. पण बघा, घरी गेलो ट्राय करून बघा, नाही का, माझं चुकीचं वाटत असेल. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, भावया जतन हे उपाय लाभाचे. परमार्थ नक्की कशासाठी केला जातो? भक्ती म्हणी परमार्थ हा काही वेगळी गोष्ट नाही. परमार्थ किंवा भक्ती ही सातत्याने करायची गोष्ट आहे. घरामध्ये सकाळी झाडू मारला, सगळं घर बंद केलं, 8 दिवस बाहेर गावी गेलो, घरी आल्यानंतर घर खोललं, घरात पाय ठेवल्या ठेवल्या लक्ष्मीची पावलं उमटतात ना. का बरं? 8 दिवस तर घर बंद होतं, घरामध्ये वावर नव्हता, तरी सुद्धा घरामध्ये लक्ष्मीची धुळीची पावलं उठली. कशाच्या निमित्तानं उठली? घर तर बंद होतं ना. तसंच तुमच्या आमच्या या मंदिरामध्ये सुद्धा सातत्याने झाडणी करावी लागते. तद्वत तुमच्या आमच्या बुद्धीवर चित्तावर आलेली मलिनता घालवण्यासाठी सातत्याने करायचं एकमेव साधन म्हणजे भक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल. परमार्थिक उदाहरणामध्ये यायचं झालं तर माझं माऊली महावैष्णव ज्ञानोबराया म्हणतायत, देख ये मरेठेचे नगरी ब्रह्मविद्येचा सुखाळू करी, घेणे देणे सुखची वरी होऊ दे या जगा. या मराठ्यांच्या नगरीमध्ये मला ब्रह्मविद्येचा सुकाळ करायचा आहे, ही प्रतिज्ञा माऊली ज्ञानोबरायांची आहे. पण सुकाळ पडलाय का नाही, तद्वत त्या ब्रह्मविद्येवर कार्यरत राहणं याला भक्ती असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. अजून किती उदाहरणं दिली पाहिजे भक्तीशी. भक्ती एकमेव अशी गोष्ट आहे का जी सातत्याने करावी लागते. बरं, कुणाची भक्ती केली पाहिजे? प्रपंच करत असताना थोडं प्रपंचाकडे येऊन बोललं ना की माणसांना सगळ्यांना पटकन कळतं. प्रपंच करत असताना आपल्याला घरातल्यांची भक्ती करावी लागते का शेजारच्याची भक्ती करावी लागते? भक्ती अजून पुढं सेवा सांगू का? कुणाच्या आवडीचा स्वयंपाक बनवतो, बाजूवाल्यांच्या का घरातल्याचा? बरोबर, घरातल्याचाच करावं लागेल ज्याच्या घरात राहतोय.
मग ज्या घरामध्ये राहतोय त्याची भक्ती करावी लागते, त्याची सेवा करावी लागते. मग ज्या ते घर बांधण्यासाठी ज्याने अक्कल दिली त्याची सेवा. अजून पुढे जाऊन सांगू का? माझे कबीरजी म्हणतात, जिस यार ने नथ दिया उसे पुकारे वारंवार, जिस यार ने नथ दिया उसे पुकारे वारंवार, लेकिन जिस यार ने नाक दिया उसे भूल गई गवार. विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाला. ज्याने नथ केली हे गावभर सांगितलं, पण ज्याने नाक दिलंय त्याला मात्र. आणि विसरल्यावर काय होतं? विसरली तया थोर झाली आणि विसरली तया थोर झाली आणि विसरली तया थोर झाली आणि विसरली तया थोर झाली. पद्धतीला खाली 84च्या पद्धतीला खाली 84च्या पद्धतीला खाली 84च्या. विसरली तया थोर झाली हानी पचतील खानी 84च्या. विसरल्यानंतर काय होतं? कारण या मनुष्य देहामध्ये आल्यानंतरच आजूबाजूला गाई म्हशी उंदीर घुशी सगळे जण कीर्तन ऐकतायत, पण गाई म्हशी उंदीर घुशी कीर्तन झाल्यावर माळ घालायला महाराजाकडे येणार. ब्रह्मविद्येचा सुकाळ नक्की काय असतो हे विचारायला महाराजाकडे येणार. कारण या मनुष्य देहाचे साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिले लागा. या आयुष्यामध्ये आल्यानंतरच या लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्मालो दास झालो का? हे संतांचं वचन आहे, पण आम्ही नक्की दास झालोय का नाही याचं आत्मपरीक्षण ज्या दिवशी हा जीव करेल त्या दिवशी हा जीव नक्कीच त्या सुखाला पात्र झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाला. स्वर्गीचे अमर सुद्धा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गीचे अमर आहेत ना ते सुद्धा भगवान परमात्म्याला प्रार्थना करतायत, हे देवा मला मृत्यू लोकामध्ये जन्माला घाल. कशासाठी घाल? नारायण नामे होऊ जीवन मुक्त. नारायण नामे होऊ जीवन मुक्त. कीर्तनी अनंत गाऊ गीती. बरोबर ना? नारायणाच्या नामामुळं आम्ही जीवनमुक्त होऊ. साधू संतांनी मुक्तीची मोक्षाची अपेक्षाच देवाकडे केली नाही. साधू संत देवाला म्हणतात मोक्षा माघरी कामारी ते दासी. मोक्षाला यांनी पाणी भरायला लावलं, दासी करून ठेवलं. आम्हाला मोक्ष नको, आम्हाला मुक्ती नको, आम्हाला काय द्यायचं असेल तर तुझी भक्ती करता करता आम्हाला जीवनमुक्त दशेपर्यंत पोचव. आपण म्हणतो वैकुंठाला गेला त्याला मोक्ष मिळाला, पण माझे साधू संत म्हणतात नको वैकुंठीचा वास. नको वैकुंठीचा वास आहे तया सुखानाच. तिचा वास आहे तया सुखानाच. अद्भुत हारस कथाकारी नामत कथाकारी नामत. या वैष्णवांच्या घरी प्रेम सुख इच्छा करी. या वैष्णवांच्या घरी प्रेम सुख इच्छा करी. प्रेम सुख इच्छा करी. या वैष्णवांच्या घरी प्रेम सुख इच्छा करी. नको वैकुंठीचा वास
आहे तया सुखानाश अद्भुत हा रस कथा काळी नामाचा नको वैकुंठीचा वास. हे कोण म्हणणार? आपण नाही म्हणणार. कोण म्हणलंय? साधू संत म्हणून गेले नको वैकुंठीचा वास, त्या सुखाला सुद्धा एक ना एक दिवस मुकावं लागेल. अद्भुत हा रस कथा काळी नामाचा या या वैष्णवांच्या घरी प्रेम सुख इच्छा करी. बरोबर ना? विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. कारण वैष्णवांच्याच घरी भगवान परमात्मा वास्तव्याला येतो. मग वैष्णवांचं घर नक्की कुठलं? किती कोटीचं घर आहे वैष्णवांचं? वैष्णवांचं घर किती कोटीचं नाही. हे तुमचं आमचं जे हृदय आहे ना, हा तुमचा आमचा अंतरंग आहे ना, ते वैष्णवांचं घर आहे. आता वैष्णव कुणाला म्हणायचं? वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. आता मायाकडे विचार केला लोकांना असं वाटतं माया म्हणजे चुकीचीच आहे. माया चुकीची आहे, परंतु जर ती देवावर लावली तर वैष्णव होतो, आणि तीच माया संसारात लावली तर तुमचा आमचा सर्वनाश होतो. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. आणि त्या वैष्णव अशा पदापर्यंत गेल्यानंतर या या वैष्णवांच्या घरी प्रेम सुख इच्छा करी. वैष्णवा घरी सर्व काळ सदा छन छनती टाळ. वैष्णवांच्याच घराला टाळांचा गणगडाट होत असतो. इतरत्र आता टाळकरी माळकरी वारकरी अशा अनेक कॅटेगरी निघाल्या, पण देवाकडे एकच कॅटेगरी होती, त्याला वैष्णव असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. मग आपल्याला देवाच्या कॅटेगरीत बसायचंय का माणसांच्या कॅटेगरीत बसायचंय? हे आपलं आपण. आणि देवाची कॅटेगरी आहे ती वैष्णव आहे. मग देवाला असणारी अपेक्षित भक्ती केल्याशिवाय त्या कॅटेगरीमध्ये जाता येणार? माझा विषय चालला होता, तुम्ही लक्ष आहे ना? कीर्तनात आहे ना तुम्ही? हां नक्की. माझं सांगणं चाललं होतं की आपण घरामध्ये राहतो, घरातल्यांच्या आवडीचा स्वयंपाक करावा लागतो, घरातल्यांच्या म्हणण्यानुसार वागावं लागतं, आजूबाजूच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार वागून जमत नाही. तसं तुमची आमची सुद्धा भक्ती चालू आहे. आपली भक्ती म्हणजे काय? आम्ही सुद्धा गळ्यामध्ये तुळशीची पवित्र अशी माळ घातली आहे, रोज मंदिरामध्ये येतोय, भगवान परमात्म्याचं दर्शन करतोय, तुळशीला पाणी घालतोय, आळंदी पंढरपूरची वारी करतोय, वारकऱ्याची संध्या रोज चालू आहे, रोज हरिपाठ म्हणतोय, ज्ञानेश्वरीचं वाचन करतोय, तरी सुद्धा मी सुखी नाही. तरी सुद्धा मी सुखी नाही. ही भक्ती नाही. मी तुम्हाला दोष देत नाही, याला सत्कर्म असं म्हणतात. पण भक्ती कोणती? अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी पाया जोडी भावाचे, पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी अंतरीची घेतो गोडी पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. तुम्ही आम्ही जे करतोय ना त्याला कदाचित सत्कर्म असं म्हणतात, परंतु ती भक्ती फलद्रूप होण्यासाठी, जसं प्रपंच फलद्रूप होण्यासाठी आपल्याला काही गोष्टींनी तसं मनाने एकत्र राहावं लागतं. आम्ही प्रपंच करत असताना आम्हाला मग आमचा कालच विषय चालला होता काय, वांझे पुत्र प्रसवला. बाबांनी काल एक प्रश्न सहज मुद्दाम परीक्षा घेण्यासाठी केला, म्हणजे वांझे पुत्र प्रसवलं नक्की काय भानगडे? मग प्रपंचातले वांझबाईचं उदाहरण तिथं दिलंय का? नाही. मग जरी तिचं उदाहरण तिथं दिलेलं असलं तरी अपेक्षित अर्थ मात्र वेगळा आहे. तुमची आमची भक्ती फलद्रूप होत नाही, तद्वत आम्हाला त्या भगवान परमात्म्याचा साक्षात्कार होत नाही, किंवा तो भगवान परमात्मा
आतमध्ये आणि बाहेर एकच आहे याची जोपर्यंत अनुभूती येत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा भक्ती करत असताना वांज म्हटलं तरी चालेल. विठ्ठल विठ्ठल. पुत्र प्रसवला नक्की काय भानगडे. बोधपुत्र बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा ममता मतारी मारून गेली तेव्हा भक्ती बहीण धावून आली गावा भक्ती बहीण धावून आली गावा. आता संध्या कैसे करू मी केव्हा झाली संध्या संध्या माझा गेला झाली बरोबर नाही प्रगटाला. ऐकायला थोडस जड जाईल पण कसं असतं ना कडू औषधाचाच गुण येत असतो. आणि आपल्याला जर एखादी जखम झाली किंवा आमच्याकडे फिसकं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही काय फिसकं माहिती आहे ना. जर ते फिसकं आहे ना डॉक्टरकडे गेल्यानंतर असं कापून नाही काढलं ते कापेपर्यंत खूप त्रास होतो. पण जर डॉक्टरनी त्याच्यावरच मलमपट्टी केलं तर हात सडण्याची शक्यता. बरोबर माझी भाषा कळते का तुम्हाला. आपला जो दवाखाना आहे ना तो फिसक्यावर मलमपट्टी करणारा नाही. फिसक काढून मलमपट्टी केला तर रोग बरा होतो. विठ्ठल विठ्ठल. औषध कडू जरी असलं औषध कडू असलं तरी गुण हमखास येण्यासारखं आहे. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा ममता म्हातारी मरून गेली तेव्हा भक्ती बहीण धावून आली गावा. आता संध्या कशी मी करू केव्हा गा झाली संध्या संदेह माझा गेला आत्मा राम हृदयी प्रगट. बोधपुत्र जर जन्माला येतो ना त्याच्या आधी ममता म्हातारी मरून जावी लागते. मी नेहमी हास्यास्पद एक स्टेटमेंट करत असते. मरून गेलेली माणसं परत येत पळून गेलेली ममता म्हातारी पळून गेली नाही लिहिलं. एकतर पळून गेलेली माणसं परत घरी येण्याची शक्यता. पळून गेलेले संसाराला कंटाळून वारीला गेलेले परत येत नाहीत का. पळून गेलेले लोक घरी येण्याची शक्यता आहे पण मरूनच गेलेले लोक परत येत हा. म्हणून ममता म्हातारी मरून गेली तेव्हा कधी बोधपुत्र जन्माला आला ममता म्हातारी पहिली मारावी लागल. आणि तुमची आमची ममता काय जात मरेपर्यंत जात. महाराजाची नाही जात तर बिगर माळ करायचा इथं प्रश्नच येत नाही. विठ्ठल विठ्ठल. ममता म्हातारी मरून गेली तेव्हा ममता म्हातारी मरून गेली की बघ काय आली भक्ती आली. भक्ती बहीण धावून आली गावा. भक्ती बहीण गावाला जोपर्यंत धावून येत नाही कोणत्या कासारवडवली गावामध्ये भक्ती नाही का. गेले 47 वर्ष झालं इथं भक्तीच चालू आहे. चालू नाही का. हा आता तरी हा म्हणा भक्ती जर चालू नसती तर कदाचित एवढ्या धर्ममंडपामध्ये एवढे लोक आले आणि ते पण 9 ते 11च्या टायमिंगला. विठ्ठल विठ्ठल. आणि ज्या दिवशी भक्ती बहीण धावून आली गावा मग आता संध्या कशी मी करू केव्हा गा झाली संध्या संदेह माझा गेला. संदेह निघून गेला संदेहाची सुटल्या गाठी दिली मिठी पायाशी. संदेहाची गाठ सुटली आता माझ्या मनात कोणताच संशय राहिला नाही. कुठला संशय आमच्यामध्ये ही भक्ती करत असताना आमच्यामध्ये संशय कसला तू आणि मी वेगळा आहे. आपण देवाच्या पुढे गेलो ना आपल्याला कोणी वेडा म्हटलं तरी चालेल आपल्याला कोणी गाढव म्हटलं तरी आपण मान्य करू पण तुम्ही देव आहे हे म्हटल्यावर आपण मान्य करणार नक्कीच नाही करणार. आम्ही काही देव आहे का पण माझे साधू संत सांगतायत देव आहे हृदय मंदिरी शोधून माझी जनाबाई म्हणते माझे पुढे जाऊन माझे संत म्हणतात साठविला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरली एरझार झाला सफळ व्यापार. माऊली महाविष्णू ज्ञानोबा सांगतायत तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी कामू विषयावरी. मी तुमच्या हृदयामध्ये रामाच्या रूपाने नटलेला आहे पण तुमच्याकडे भ्रांती झाली कशाची की मी आणि तो
वेगळा हा, आहे. आणि जोपर्यंत तो आणि मी वेगळा आहे तोपर्यंत आमची भक्ती फळाला आली असं म्हणायचं नाही. तद्वत आमचे चालणाऱ्या भक्तीचा मार्ग वेगळा आहे. आम्हाला कोणत्या मार्गाने जायचंय? साधू संत ज्या मार्गाने गेले, साधू संत गेले आनंदी राहिले, हरिनामी झाले कृताकृत्य. त्या मार्गाने आम्ही जर नक्की गेलो, झाडू संतांचे मार्ग धावून गेले आधी दयानी ती संत देण्याची पंथे चालू जाता. न पड गुंता कोठे काही. मार्ग धावून गेले आधी दयानी ते संत देण्याची पंथे चालू जाता. न पड गुंता कोठे काही. मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत ते तेणीची पंथे चालो जाता. न पडे गुंता कोठे काही. किंवा झाडू संतांचे मार्ग. याच्यामध्ये कोणते झाडू सांगितलं बरं? खराटा सांगितला, शिरई सांगितली का गालाचा झाडू सांगितला? मार्ग आधीच तयार आहे, फक्त तो झाडायला सांगितला. झाडायला म्हणजे तो तसाच्या तसा जो स्वच्छ महामार्ग बनवलाय. समृद्धी महामार्गावर गेल्यावर कळतं तो एकदम स्वच्छ व्यवस्थित नीट आहे. अजून त्याच्या बाजूला काही हॉटेल्स नाहीत आणि मग तो तसाच्या तसा ठेवणं, तद्वत त्याच्यावर खड्डा पडू न देणं हे गव्हर्नमेंटची जशी जबाबदारी आहे, तसं तुमच्या आमच्या भक्ती मार्गामध्ये काही एक अडथळा न आणून देणं ही जीवाची जबाबदारी आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. म्हणून सांगतात झाडू संतांचे मार्ग, आदरानी भरले जग, उचिष्टाचा भाग, शेष उरला तो शेऊ. झाडू संतांचे मार्ग. मार्ग दावणी गेले आधी त्या मार्गाने जर चाललो, तेनेची पंथे चालो जाता. न पडे गुंता कोठे काही. तुम्ही आम्ही भक्ती करत असताना जसं मी मगाशी सांगितलं, अप टू डेट सगळं चाललंय, तरी सुद्धा आमच्या तोंडावर रे ना नेहमीच 12 वाजलेत. फोडिली गोवारी कैसा दिसे. पुढचं माहिती का बोलूच तोंडावरी. आम्ही जर एवढं सगळं करत असताना सुद्धा आमच्या चेहऱ्यावर जर 12 वाजलेले असतील ना, तर नक्कीच आम्ही करत असणारी भक्ती. तुम्हाला अजून पुढे जाऊन सांगू का? रोज एखाद्या बाईने मन लावून स्वयंपाक केला पण घरातल्यांनी काही आवडीने खाल्ला नाही, तिच्या चेहऱ्यावर 12 वाजतात का नाही? एखाद्या दिवशी ती कंटाळून म्हणते का बास आता मला तुम्हाला काही एक करून द्यायची गरज. म्हणजे मला सांगा, ती करत असणाऱ्या जेवणात प्रॉब्लेम आहे का खाणाऱ्यात प्रॉब्लेम आहे? आता तुम्ही म्हणणार ना खाणाऱ्यातच प्रॉब्लेम आहे, पण कदाचित ते सुरुची भोजन असेल तर खाणाऱ्याला ते मान्यच करावं लागेल. तसं तुमची आमची भक्ती जर योग्यच असेल, त्या भगवान परमात्म्याच्या बापाला सुद्धा मान्य करावी लागेल. विठ्ठल विठाला 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 विठाला. बरोबर ना? माझं काही चुकीचं आहे का? मी पण तुमच्याच मधली. मलाही रोज 2 टाइम जेवण करावं लागतं. काही दिवस काही टायमाला आपल्याला सुद्धा उरत नाही, इतकं स्वादिष्ट जेवण आपल्याकडून बनलं जातं. रोज जेवण करणारी एकच बाई आहे, नेहमी भक्ती करणारा एकच व्यक्ती आहे, पण कधीतरी 19-20 झालं तर देव सुद्धा फळ तसंच. त्याचं उदाहरण तुमच्या पुढे देते. कसं सांगते? देवाचं महात्म्य सांगते. एक सद्गृहस्थ भगवान परमात्म्याच्या मंदिरामध्ये गेला. मंदिरामध्ये जात असताना तो आपल्या गुरुजींसोबत मंदिरात गेला. आता गुरुजींसोबत आहे, समोर भगवान परमात्मा बसलेला आहे. आता तो टेन्शन मध्ये आला की मंदिरात आल्यानंतर गुरुजींच्या पाया पडू का देवाच्या पाया पडू. त्याने पहिलं जाऊन देवबाप्पाचं दर्शन घेतलं. देवबाप्पा म्हटलं जा बाबा, तुझ्या गुरुजींच्या पाया पड, तुझ्या सद्गुरूंच्या पाया पड. सद्गुरूंकडे आला, पाया पडला. सद्गुरू म्हणतात नको बाबा, तू देवाच्या पाया पड. असं तासभर या दोघांनी त्याला खेळवलं. आता मात्र तो कंटाळला आणि देवाला जाऊन म्हणतोय, देवा सांगा ना हे एवढं सगळं काय असं केलं तुम्ही. आणि देव त्याला हसून म्हणतायत, बघ बर का, कदाचित तू माझी जर भक्ती केली किंवा मला डायरेक्ट भेटायला आला, गुरुजींना सोडून मला डायरेक्ट भेटायला आला, तर तुझ्या पापानुसार तुला मी शिक्षा करेल आणि तुझ्या पुण्यानुसार तुला मी तुझं फळ देईन. मात्र सद्गुरू किंवा संत हे असे आहेत की ज्यांच्याकडे पापाला सुद्धा पापक्षालन होत आहे आणि पुण्याला सुद्धा तुला भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. विठ्ठल विठ्ठल. म्हणून डायरेक्ट देवाची भक्ती करत असताना मध्यस्थी जर श्री गुरु असतील ना,
तर आमची जी भक्ती आहे ती योग्य मार्गाने चालली आहे का अयोग्य मार्गाने चालली आहे याचा ताळेबंद श्री गुरूंच्या मार्फत होत असतो. म्हणून जन्माला आल्यानंतर पवित्र तुळशीची माळ घातल्यानंतर ज्ञानेश्वरी गाथेचं पारायण करता करता श्री गुरूंची सत्य गुह्य रुजवणाऱ्या सद्गुरूंची ओळख करून घेणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत सत्य गुह्य रुजवणारे सद्गुरू तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये येत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्हाला भक्ती कळणार नाहीच म्हणते मी. साधने साधिता कोटी गुणे साधने साधिता भक्ती ओढे साधन साधिता भक्ती कोणे साधन साधिता सद्गुरु वाचोनी नाम नया सद्गुरु वाचोनी नाम नये आता नाम साधने साधिता कोटी गुणे साधने साधिता साधने साधिता साधने साधिता सद्गुरु वाचोनी नाम नाही हाता साधने साधिता कोटी गुणे. आम्ही किती नाना साधनांच्या केल्या खटपटा अनेक साधन केली जोवरी सद्गुरु केला नाही व्रतार तोवरी साधन विचार व्यर्थ गेला. जोपर्यंत सद्गुरूला शरण जात नाही सद्गुरुशी शरण जाय सद्गुरुशी शरण जाय सद्गुरुची शरण जाय सद्गुरुची शरण जाय त्यासी ब्रह्म प्राप्ती होय त्यासी ब्रह्म प्राप्ती होय सद्गुरुची शरण जाय सद्गुरुची शरण जाय त्याची ब्रह्म प्राप्ती होया त्याची ब्रह्म प्राप्ती होया सद्गुरुची चरण सद्गुरुची चरण सद्गुरुशी शरण जाय त्यासी ब्रह्मप्राप्ती होय. सद्गुरूंना जोपर्यंत शरण जात नाही तोपर्यंत ब्रह्मप्राप्ती होणार नाही. म्हणजे नाही ज्यांचं मंदिर आहे किंवा प्रभू रामचंद्र जे इथे आहेत ना त्यांना सुद्धा श्री गुरूंना वसिष्ठांच्या आश्रमामध्ये जावं लागलं. श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला सुद्धा सांदीपनींच्या आश्रमामध्ये जावंच लागलं. त्याच्यामुळं तुम्हाला आम्हाला श्री गुरूंशिवाय केली जाणारी भक्ती भगवान परमात्मा ग्राह्य धरणार नाही. म्हणून श्री गुरूंच्या मार्फत केली जाणारी जी काही भक्ती आहे तीच भगवान परमात्मा ग्राह्य धरली जातो आणि तीच भक्ती भगवान परमात्म्याला अपेक्षित आहे. आणि ती जर भक्ती केली तर मोक्ष आणि मुक्तीच्या पलीकडे जाऊन आपण उभं राहू. याचं सुंदर असं उदाहरण वेद सुद्धा म्हणतोय. वेद बोले हात जे 4 वेद तुम्हाला आम्हाला सांगितलेला त्याच्यात पंचम वेद ज्यांना ओळखलं जातं माझ्या जगद्गुरु तुकोबारा यांचा जो गाथा आहे ना त्याला पंचम वेद म्हणून वारकरी संप्रदायामध्ये तद्वती या जगतामध्ये ओळखलं जातं. मग त्या वेदांनी सुद्धा ग्वाही दिली की भक्तीविना मोक्ष नव्हे हा सिद्धांत. भक्तीशिवाय मोक्ष पाहायला गेलं तर मोक्ष आणि मुक्ती ह्या गोष्टीच अस्तित्वात नाही. त्या आपण तयार केलेल्या गोष्टी आहेत. जीवनमुक्त दशा ही एकमेव गोष्ट आहे. आपण म्हणतो गेला म्हणजे वैकुंठाला गेला. वास्तविक वैकुंठ पाहिलंय का? आणि संत मगाशीच प्रमाण दिलं नको वैकुंठीचा वास कोण म्हणताय? संत म्हणतायत. मग मला सांगा वैकुंठ सुद्धा इतकं सुंदर बांधून ठेवलंय का? नाही. मग जर ते चांगलं असतं तर लोकांनी वैकुंठ नको वैकुंठीचा वास संत म्हटलेच नसते. म्हणून मुक्ती आणि मोक्षाच्या पलीकडे जाऊन केली जाणारी जी भक्ती आहे तीच भगवान परमात्म्याला मान्य आहे. अभंगाचं प्रथम चरण. भक्ती विना मोक्ष लोहा हा सिद्धांत भक्ती विना मोक्ष लोहा हा सिद्धांत भक्ती विना मोक्ष नव्या सिद्धांत भक्ती विना मोक्ष नव्या सिद्धांत या
बोले हात उभारोनी तरी त्याची ज्ञान जाणया लागोनी तरी त्याची ज्ञान जाणया लागोनी बोले हात उभारोनी वेद बोले हात उभारोनी तरी त्याची ज्ञान जाणया लागोनी तरी त्याची ज्ञान जाणया लागोनी भक्ती विना मोक्ष लोहे भक्ती विना मोक्ष नोहे हा सिद्धांत वेद बोले हात उभारोणी वेदांनी सुद्धा सांगितलं काय सांगितलं तरी त्याची ज्ञान जाणाया लागून संता वळंगुनी वर्ष की जे कोणतं ज्ञान सांगितलं तर ते ज्ञान कुठलं ज्ञान ज्या ज्ञानाने तुमची आमची येरझार संपून हा जीव त्या अविनाशी सुखाला पात्र होणारे हा जीव त्या जीवनमुक्त दशेला पात्र होणारे तद्वत दुःख बांधवडी आहे हा संसार दुःखमय असणारा हा जीव आहे सुखाचा विचार नाही कोठे ज्या दुःख बांधवडी तुम्ही आम्ही मध्ये राहतोय मुळात वास्तविक पाहिला गेलं तर जीव याला दुःखही नाही आणि याला सुख सुद्धा नाही तो निर्विकार आहे निर्विषय आहे पण अजून पुढे जाऊन सांगू का अनेक शून्य एकत्र आले हजारो शून्य एकत्र आले त्यांची व्हॅल्यू किती राहणार आहे शून्यच राहणार तसं तुम्ही आम्ही जर अनेक शून्य तुम्ही आम्ही अनेक शून्यच आहोत पण आपल्या पुढे जो एक लागलाय ना ती माया आहे ते सगुण रूप आहे तद्वत तुम्ही आम्ही दिसायला वेगवेगळे हे अनेक शून्य आहे पण अनेक शून्य एकत्र आल्यावर क्रांती करत त्यांचं मूल्य मात्र शून्यच राहील म्हणून भगवान परमात्म्याने निर्विकार असणाऱ्या या जीवाला विकार जोडून दिले बरोबर ना हा सुद्धा भगवान परमात्म्याचीच खेळी बर का हे तुमचं आमचं इथं काहीच नाही मी पार्लरला गेलो म्हणून चिकना झालो असं अजिबात देवाचं जे ओरिजिनल प्रोडक्शन आहे त्याच्यात तीळ मात्र सुद्धा बदल होत तसं तुम्हाला आम्हाला या अनेक शून्यांना देवानं पुढे एक लावला आणि त्या एकाची किंमत म्हणजे तो एक आणि तो आणि मी एकच आहे हा एकदा एक झाला की मग तो बाजूला झाल्याशिवाय राहत नाही मग तिथं तुम्ही आम्ही पुन्हा परत आमची प्रवास मात्र शून्याकडे आहे आणि जोपर्यंत त्या शून्याच्या प्रवासाकडे जात असताना केली जाणारी गोष्ट आहे तिला भक्ती असं म्हणतात आणि शून्याचं ज्ञान म्हणजे ते ज्ञान आहे माझे माऊली महाविष्णू ज्ञानोबराया सांगतात ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी कोणतं ज्ञान ज्या ज्ञानाने तुमची आमची जीवनमुक्त दशा आपल्याला प्राप्त होणार आहे तुम्ही म्हणाल कीर्तन प्रवचन केल्यावर होईल का नाही ना होणार हे ज्ञान आहे ना हे कदाचित वरपंग आहे आणि माझे तुकोबारा भगवानकडे म्हणतात तुका म्हणे नको वरपंग देवा घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध तुला द्यायचंच असेल तर शुद्ध भावाने माझ्याकडून सेवा करून घे कीर्तन प्रवचन आजकाल काही करायला अवघड सुद्धा राहिलं नाही आता सोपं झालंय पण साधू संतांनी ज्या कठीण परिस्थितीत जो परमार्थ केला ना त्याच्यामुळे आजही साधू संतांच्या नावामुळे आमच्यासारख्या महाराज लोकांची पोटं भरतात विठ्ठल विठ्ठल तर ते तरी त्याची ज्ञान जाणाया लागून जर तुम्हाला आम्हाला जाणून घ्यायचं असेल तर संता ओळंगुनी वश कीजे म्हणजे वशीकरण का ट्रेन मध्ये चिटकवलेलं असतं वशीकरण हो जाएगा वाचलंय का कधी ट्रेनचा प्रवास केलाय का वशीकरण करणीभूत बाधा सब कुछ हो जाएगा हे वशीकरण संतांना अपेक्षित नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचोनी हे वशीकरण नाही संता ओळंगुनी वश कीजे म्हणजे संतांच्या पवित्र अशा मांदी अळीमध्ये राहणं कारण त्या संतांच्या संगतीमध्ये जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत तुमच्या आमच्यात बदल होत नाही चंदनाच्या झाडाला आजूबाजूला बाबळीचं जरी झाड असलं ना तरी त्यांना सुगंधित करण्याचं काम
चंदन करत असतं, तसं संतांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर तुमच्या आमच्या आयुष्याला सुगंध देण्याचं कार्य संत करत असतात. मात्र आपण ज्यांना शरण गेलोय ते नक्की संत आहेत का जंत आहेत ते पाहिलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. संत माणसासारखे दिसतात पण माणूस नसतात. संत नवती जगा माणसाच्या सारिखे, संत नवती जगा माणसाच्या सारिखे, संत नवती जगा माणसाच्या सारिखे, संत नवती जगा माणसाच्या सारिखे. समुद्र नदी नवे पैगा, समुद्र नदी नवे पैगा, पाषाण म्हणून ये लिंगा, पाषाण म्हणून ये लिंगा. संत नवती जगा माणसाच्या सारिखे, संत नवती जगा माणसाच्या सारिखे. संत नवते जगा माणसाच्या सारिखे, संत नवते जगा माणसाच्या सारिखे. संत नवती जगा माणसाच्या सारिखे. कसं तुकोबारायांनी अवघी इस्टेट समाजाला वाटली. तुमच्या आमचे 10 रुपये वाटले किंवा हरवले तर 10च रुपये म्हणते, 100ही नाही म्हणत, 1000ही म्हणत. किती करोडपती असू द्या पण 10 रुपये हरवले तरी टेन्शन चुरचूर लागते. 10 रुपये कुठं गेले असतील. पण वैराग्य कुणाला म्हणतात तर स्वतःकडे असणारी संपूर्ण जहागिरी समाजाच्या चरणी बहाल केली त्याला म्हणतात संत, त्याला म्हणतात साधू. नाही तर आमचे 10 रुपये गेले तरी चरचर लागते हो. स्वतःच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त घेताना त्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी पाहावं. आता आई वडील आत्ता दिसतायत, 5 मिनिटांनी दिसणार सुद्धा नाहीयेत. काय प्रसंग असेल, आपले आई वडील आजारी पडले तरी आपल्याला चुरचूर लागते. याला म्हणतात संत. तेची संत, 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 तेची संत. ज्यांचा हेत विठ्ठल, 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 ज्यांचा हेत विठ्ठल. तेची संत, तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल. तेची संत, तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल. तेची संत, तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठल. नेनती काही टाणाटोणा, नामस्मरणा वाचून स्वतःची बायको मरायला लागली तर माझं तुकोबार या देवाला म्हणतात बाईला मेली घर, मरता तरी बर नाही का, माझी बायको गेली तरी हा बरे झाले देवा, निघाले दिवाळी. आपण कोरोनाच्या काळात सुद्धा असं म्हणलो नाही. विठ्ठल. संत कुणाला म्हणतात तर प्रपंचामध्ये तर त्यांना सुख लोकांनी लाभूनच दिलं नाही, पण परमार्थ करत असताना माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी आज ज्या अलंकापुरामध्ये, ज्या आळंदीमध्ये, आळंदीतलेच लोक दह्या दुधाच्या घागरी त्यांच्या समाधीवर ओततात ना, त्याच आळंदीने कुठल्या इकडचे कासा रोडवलीचे लोक गेले नव्हते 750 वर्षापूर्वी माऊलीला त्रास द्यायला. त्याच आळंदीतल्या लोकांनी त्यावेळेस इंद्रायणी मातेच्या तीरावर त्या विश्वमाऊलींना पाणी सुद्धा पिऊ दिलं नाही. पाणी तर नाहीच पिऊन दिलं, पण मिळालेल्या भिक्षेमध्ये सुद्धा माती कालवली. कुठले लोक गेले होते. आणि एवढा सुद्धा अपराध, जगाचा अपराध, जगांनी केलेला त्रास ज्यांनी सहन करून तुमच्या आमच्यासाठी ईश्वरी ज्ञानाची प्राप्ती करून दिली, तद्वत गीतेवर भाष्य करणारी ज्ञानेश्वरी लिहून ठेवली, त्यांना संत असं म्हणतात. काय प्रसंग असेल तुमच्या आमच्या जेवणामध्ये हवेने जरी माती उडाली तरी आपल्या जीवाची लाहीलाही होते. हा, तो तर निसर्गाने करून दिलाय. पण माझे माऊली आता भिक्षा घेऊन घरी चालले. आता घरी जाऊन मांड्यांचं जेवण होईल किंवा आता घरी गेल्यानंतर मला जेवायला मिळेल या भावनेने भिक्षा घेऊन माझे माऊली घराकडे निघालेत. आणि घराकडे जात असताना त्या धर्ममार्तंडांनी ती भिक्षेची झोळी ओढावी, त्याच्यामध्ये माती कालवावी. किती त्रास.
साधू संत न झाला. आणि एवढा त्रास सहन होत असताना माझे माऊली मात्र ताटीमध्ये गेले, ताटीचा दरवाजा आतून बंद केले. बास, आता मला हे सहन होत नाही. आणि त्यावेळेस ताटीच्या बाहेरून जिने उपदेश केला तिला आदिशक्ती म्हणतात बरं का. आता इथंही जर विचार जर केला तर माऊलींना मुक्ताईने उपदेश करावा हा सुद्धा जो काही खेळ आहे ना, हा भगवान परमात्मा कसं ते सांगते बरं का. कारण पुढं जाऊन चांगदेवरायासारख्या योग्याला उपदेश त्या मुक्ताबाईला करायचा होता. आणि ज्या अजून पुढे जाऊन सांगू का, जो पहिलवान असतो ना तो पहिला आपल्या आखाड्यात कुस्ती मारतो, बरोबर ना. आपल्या आखाड्यात पक्का झाल्यानंतर त्याला कुठं पाठवलं जातं, बाहेर जावं लागतं. कुठं, कुस्ती मारण्यासाठी. आता ज्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांमुळं भिंत चालू शकते, ज्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांमुळे रेडा वेद बोलू शकतो, त्या धर्ममार्तंडांचं वाटोळं व्हायला कितीसा वेळ लागला असता. परंतु समाजापुढं तसाच टानाटोण्याचा लोकांनी आदर्श माझ्या माऊली ज्ञानोबारायाचा घेतला असता. म्हणून हा सुद्धा प्रयोजन हे भगवान परमात्म्याचं होतं. म्हणून तिथं माझ्या मुक्ताबाई ज्ञानोबारायांना सांगते, दादा तुम्ही असं ताटी लावून घेणं योग्य नाही. तुम्ही जर अशी ताटी लावून घेतली तर या जगताचा उद्धार हा तुमच्या हाताने होणार आहे. आणि तुम्ही योगी आहात, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. माऊली तुम्ही कृपाळू आहेत, तुम्ही उदार आहेत, तुम्ही विश्व माऊली आहात. तुम्ही जर असं वागलात तर या जगताने बघायचं कुणाकडं, या जगताने उद्धार कुणाकडून करून घ्यायचा हे तुम्हाला शोभत. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, माझा ज्ञानेश्वर. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, माझा ज्ञानेश्वर. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. न पाहियाती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. तुम्ही या जगाची आई होण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहात. या याती कुळाचा जर विचार केला तर तद्वत तुम्ही इथंच अडकून बसाल. आणि हा उपदेश माझ्या मुक्ताईने तिथं केलाय. आणि त्यांनाच संत म्हणतात, नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचोनी. आणि अशा संतांना जोपर्यंत शरण जात नाही तोपर्यंत ते ज्ञान समजणार नाही. तर कुणाला शरण जायचे, ऐसियाचा पदर धरा, ऐसियाचा पदर धरा, ऐसियाचा पदर धरा, ऐसियाचा पदर धरा. जेणे देव येईल घरा, जेणे देव येईल घरा. ऐसे पदराचे धनी साधू संत ऋषी मुनी. ऐसियाचा पदर धरा, जेणे देव येईल घरा. ऐसे पदराचे धणी साधू संत ऋषी मुनी. आश्वांच्या संगतीमध्ये जा की ज्याच्याने देव घराला येईल. कोणत्या घराला, तर दगड मातीच्या घरांमध्ये नाही बरं का. ज्या हृदयरूपी मंदिरामध्ये भगवान परमात्मा आहेत, नाही म्हणायची सोय नाही. चाले हे शरीर कोणाचे असत्य, कोण बोलवी तो हरी वीण. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन करूच नका. बरोबर का, नाही चुकवू नका. बरोबर मला येतंय का.
म्हणजे मला येतंय ना थोडंफार. तयाचे भजन चुकू नका. मला सुद्धा माहिती आहे बरं का, पण म्हटलं आपण कीर्तनात का नाही ते बघितलंच पाहिजे ना. तयाचे भजन चुकू नका. पण आपण काय करतो, त्याचं भजन सोडून बाकी अप टू डेट सगळं चालू आहे. सगळं चालू आहे. पण देवाची भक्ती करायला म्हटलं की नाही हो, आम्हाला काही वेळ मिळत. सगळ्यांकडं ठरलेलं कारण आहे. पण ऐसियाचा पदर धरा, जेणे देव येईल घरा. आशांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतरच भगवान परमात्मा समजता येतो. तरी त्याची ज्ञान जाणया लागून, ते ज्ञान त्यांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर मिळतं. तरी त्याची ज्ञान जाणया लागून संता वळंगुनी वश की जे करणी बाधा भूत बाधा याची कुठलीच डंका वारकऱ्याला लागत. वारकऱ्यापेक्षा भगवान परमात्म्याचा जो सद्भक्त आहे, जो वैष्णव आहे, त्याच्या बाजूला कवच कुंडल लावायचं काम त्या भगवान परमात्म्याचं आहे. त्याच्यामुळं नाही का, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. या न्यायाने जर जीवन जगलं तर आयुष्य सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. तसंच ते ज्ञान जर समजून घेतलं तर नक्कीच तुमचा आमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु संतांना वश करून किंवा संतांच्या संगतीत राहून ते ज्ञान घेणं गरजेचं आहे. अभंगाचं दुसरं चरण. वाकड्या तिकड्या कोणच्याच चालीमध्ये. आणि एवढा गोड सगळं असताना तुम्हाला कसं कसं नाही होत का? माझी भाषा सांगू का? तुमच्याकडं दीदीची हळद असते ना इकडं. हळदीचा डीजे लागल्यानंतर किती लोकांना आमंत्रण द्यायला लागतं नाचायला या. किती लोकांच्या घरी घरमालक जातात नाचायला या. येतं का कोणी? घरमालक धरून धरून आणता का डीजे लागल्यावर? पावलं आपोआप तिकडं जातात. कुठं? दीदीच्या हळदीला. कशाला? पण आमच्या मंदिरामध्ये आल्यावर, आम्हाला कीर्तनात आल्यावर कधीच कसं होत, कधीच टाळी वाजू वाटत. पायांचे चुलांगण करून आम्ही बसतो, स्टँड लावून बसतो. कुठं? पण इथंच जर तमाशा चालू असता,
इकडे तमाशाची पद्धत आहे का नाही? ऑर्केस्ट्रा ऑर्केस्ट्रा आहे. ऑर्केस्ट्रा आहे ना. ऑर्केस्ट्राला कसा बसतो? पायाची मांडी आमची मोडणार. पण हा जो आनंद आहे ना, हाच आनंद तुम्हाला आम्हाला अंतरंगातला डीजे पुढे नाचू नका असं माझं म्हणणं नाही, पण कीर्तनात आल्यानंतर कीर्तनाचा आनंद जरूर घ्या. विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाला. आमच्याकडं कीर्तनकार बाई डीजे पुढे नाचली तर चालेल, पण कीर्तनकार बाई कीर्तनात नाचली तर चालणार? कटू सत्य हे ना. तरी त्याचे ज्ञान जाणाया लागून संता वळंगून वश की जे. संतांना ओळखून वश केल्यानंतर तद्वत संतांना शरण गेल्यानंतर होणारा परिणाम काय? प्रपंच हा खोटा, शास्त्रे निवडीला. प्रपंच खोटा आहे हे सगळेच जण म्हणतात, पण सोडून कोणीच आळंदीला निघत, सोडून कोणीच पंढरीला जात. पंढरीला गेल्यावर घरी विचारतो पाऊस झाला का, घर गळतय का, बात लावला का, हे कुठं विचारतो? पंढरपूरच्या वाटेला जात. खरा वारकरी आहे ना, त्यांनी फोन घरीच ठेवून जावं. विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाला. आणि फोनचा घरी ठेवू वाटत नसन तर घरचेच सगळे वारीला न्यावे. घरी फोन करायचा विषयच. माझ्या तुकोबाराया ज्या वेळेस भगवान परमात्म्याकडे गेले ना, त्यावेळेस घरचे सगळे संपवून गेले. तुकोबाराया भगवान परमात्म्याला म्हणताय, तुका म्हणे हरी कोणी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी माझ पाया वेगळे. असं जर भगवान परमात्म्याला शरण जायचं असेल ना, तर असंच कशाने असं जर गेला तर प्रपंच हा खोटा म्हणण्याची ताकद होते. तुम्ही आम्ही कधीच म्हणायचं नाही. आपण काय म्हणायचं? प्रपंच खरा. खरंच म्हणायचं. खरंच म्हणायचं ना. ही ताकद माझ्या नामदेवरायांची. काय? प्रपंच हा खोटा, शास्त्रे निवडीला. आपण शास्त्राने सांगितलंय म्हणून खोटा मान्य केलाच पाहिजे. आपण अजून मान्य केला, आपण अजून खोटा मान्य केला, पैसे खोटे मान्य केले, प्रपंच खोटा मान्य केला, तो व्यवहार आहे. व्यवहार करत करत असताना सुद्धा परमार्थ करणं. एक वेळ व्यवहारात परमार्थ केला तर चालतो, पण परमार्थात व्यवहार देवाला मान्य नाही. विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाला. प्रपंच हा खोटा, शास्त्रे निवडीला. परमार्थ करत असताना 3 गोष्टी महत्वाचे: शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती. शास्त्रामध्ये सांगितलेलं तेच गुरुनी तुम्हाला आम्हाला सांगितलंय का, आणि त्याच्यानुसारच तुम्हाला आम्हाला प्रचिती आली आहे का? या तिघांचा ज्या वेळेस संबंध बसतो त्याच दिवशी तुमचा आमचा आजी संसार सुफळ झाला गे माये, ही म्हणण्याची ताकद तुमच्या आमच्यामध्ये येते. याला दृष्टांत देऊ का? 1ली ते 10वी किंवा 12वी जोपर्यंत आपण शाळेत जातो तोपर्यंत गणिताच्या पुस्तकामध्ये एक गणित सोडवलेलं असतं. बरोबर? एक्झाम्पलचं एक गणित पुस्तकामध्ये सोडवलेलं असतं. अभ्यासामधलं असणारं एक गणित गुरुजी फळ्यावर मुलांना शिकवून, आणि उरलेली बाकीची गणित पोरांना तशी बघून घरी जाऊन सोडवायची. बरोबर ना? गणिताचा अभ्यास केला का? थोडे कच्चे असाल पण गणित कळतात का नाही? पैशाला पैसा, पैशाला पैसा बरोबर जोडतो का नाही? शाळेत जरी नसलं कळलं तरी घरी गणितात सगळे हुशार असतात माझ्या म्हणण्यानुसार. गुरुजींनी फळ्यावर शिकवलेलं गणित, पुस्तकातलं गणित आणि वहीतलं गणित, या तिघांचा ज्या दिवशी मेळ बसेल, गणितात 100 पैकी 100 मार्क मिळाले म्हणून जा. गुरुजीला द्याव्याच लागतील, नाही देऊन कोणाला सांगेन. तसं शास्त्र प्रचिती, शास्त्राने दिलेलं, गुरुजींनी सांगितलं, श्री गुरूंनी सांगितलेलं गुरु प्रचिती, आणि त्याच्यानुसार तुम्हाला आम्हाला तो बोध झालाय का नाही, ही आत्मप्रचिती. जोपर्यंत आपल्या ह्या तिघांचा समन्वय बसत नाही तोपर्यंत प्रपंच खोटा म्हणणार. मग जर प्रपंच खोटा आहे तर सत्य काय आहे? सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. तो भगवान माता विठ्ठल खराय. प्रभू रामचंद्रजी सुद्धा खरेच आहेत. विठ्ठल इथं नावाला दिलंय. जो विठ्ठल म्हणजे सोलापुरातलं नाही, जो ओतप्रोत जगामध्ये भरलेला आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आज आम्ही दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. हा जो जळी स्थळी काष्टी पाशाने भरून पुरून उरलाय ना, तो
खरा आहे प्रपंच खोटा आहे, पण हे म्हणण्यासाठी साक्षीदार कोण पाहिजे? तर श्री गुरु पाहिजे, सद्गुरू पाहिजे. प्रपंच हा खोटा, शास्त्रे निवडीला, शास्त्राने निवडून दिलाय, मग त्याच्यासाठी पाहिजे साक्षीला सद्गुरू. तो हा अनुभव तुम्हाला आम्हाला घ्यायचा असेल तर श्री गुरूंना शरण गेलंच पाहिजे. अभंगाचं तिसरं चरण. प्रपंच हा खोटा, शास्त्र निवडिला. 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 पाहिजे साक्षीला सद्गुरू तो, पाहिजे साक्षीला सद्गुरू तो. 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 तरी त्याचे ज्ञान जाणाया लागून, 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 तरी त्याचे ज्ञान जाणाया लागून. प्रपंच हा खोटा, शास्त्रे निवडीला, पाहिजे साक्षीला सद्गुरू तो. मोठ्या प्रेमाने एकदा भगवान परमात्म्याचं भजन करू. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. भक्ती विना मोक्ष नोहे हा सिद्धांत. वेद बोले हात उभारोणी, तरी त्याची ज्ञान जाणाया लागून. संता बोळंगुनी वश कीजे. प्रपंच हा खोटा, शास्त्रे निवडिला, पाहिजे साक्षीला सद्गुरू तो. नामा म्हणे सेवा घडावी संतांची, घ्यावी त्यांची कृपा त्याची ज्ञान. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला आम्हाला यशाचं उत्तुंग असं शिखर गाठायचं असेल, तुमचा आम्हाला जीवनमुक्त दशेला जायचं असेल तर नक्कीच भगवंताची भक्ती कशी केली पाहिजे, तर साधू संतांच्या मार्गानेच जाऊन भक्ती केली पाहिजे. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. या न्यायाने भगवान परमात्म्याची भक्ती करणं अपेक्षित आहे. आणि त्या देवाला आवडेल अशी जर भक्ती केली तर देवाला काय आवडतं? आवडे देवासी तू एक प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. पहिला नामाचा उच्चार सांगितला बरं का, मग पुढं जाऊन सांगताय तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळबळा वैष्णवांचा. पतीच्या नावाने मंगळसूत्र घातलंय पण पतीवर प्रेम नाही, संसार सफळ होणार. तसंच भगवंताच्या नावाने भली मोठी मान्याची तुळशीची माळ घातली पण भगवंतावर वरवरच प्रेम केलं. आमचे बाबा फार सुंदर प्रमाण देत असतात. वरवर भजन करून काही, अवघिनाचा याचीच घाई. उडती तटतट रे उडती तटतट, चल मना शोध कर झटपट, नाही तर लटपट रे लटपट. वरवर भजन करून काही, अवघिनाचा याचीच घाई. चल मना शोध कर झटपट, नाहीतर अवघी लटपट रे लटपट. लटपट म्हणजे छोटी नाही, 2-4 किलोमीटरचा फेरा नाही, 84 लक्ष योनीचा फेरा. एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहाचा. म्हणून या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर तुम्ही आम्ही म्हणतो एकदाच मनुष्य जन्म आहे, सगळी मजा केली पाहिजे म्हणतो की नाही, पण त्या सगळ्या मजेमध्ये सुद्धा परमार्थ सुद्धा केलाच पाहिजे, हे वाक्य लक्षात ठेवायचं. आजच्या हरिकीर्तनातून एवढं जरी घरी नेलं तरी कीर्तन सार्थकी लागलं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून
जाता जाता एवढंच सांगेन, तुम्हाला आम्हाला आमचा जर उद्धार करून घ्यायचा असेल, या जीवाचा उद्धार जर करून घ्यायचा असेल, तर साधू संतांना शरण गेलं पाहिजे. संत समजून घेऊन शरण गेलं पाहिजे. तुमच्या गावामध्ये कोणाला रामराम घालतात? ओळखीच्या पाहुण्याला रामराम घालतात का अनोळखी पाहुण्याला रामराम घालतात? तुमच्याकडे काय? ओळखीचे. ओळखीच्या पाहुण्याला रामराम घालता, त्यालाच घरी नेता. मगाशी गावात आले, मी ओळखीची नव्हते म्हटल्यावर मला कोणी सगळ्यांनी घरी नेला, आग्रह केला. आता कीर्तन झाल्यावर सगळ्यांना वाटेल महाराजांनी आमचा उमरा सोन्याचा करावा. म्हणतात ना आमच्या उमऱ्याला पाहिला उद्या म्हणतात. हा भाव तुमचा महाराजावर आहे का महाराजाच्या ज्ञानावर आहे? जो बोलतोय त्याच्यावर भाव आहे का जो दिसतोय त्याच्यावर भाव आहे? आता वादग्रस्त विधान इथं उपस्थित नाही करायचं. जो बोलतोय त्याच्यावर भाव आहे. महाराज ही पदवी महाराजाच्या ज्ञानाला आहे. मृदुंगाचार्य ही पदवी त्यांच्यामध्ये असणाऱ्या ज्ञानाला आहे. गायनाचार्य पदवी यांच्याकडे असणाऱ्या गायनाला आहे. तसं तुमच्या आमच्यामध्ये अंतरंगामध्ये जो कोणी वास्तव्याला आहे ना, त्याची पदवी देव आहे. विठ्ठल आपला मुद्दा चालला होता ओळखीच्या व्यक्तीला राम राम घालताना. तसं ज्या देवाची तुम्ही आम्ही भक्ती करतोय, रोज ज्याला हात जोडतोय, त्याची ओळख करून त्याला जर हात जोडले तर निश्चित आमचे भक्ती फळाला आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याला जर ओळखायचं असेल ना, ओळखीला हरी धन्य तो संसार, होता ओळखणारी साठविला पोटी, होता त्याची भेटी दुःख कैसे. दोन वेगवेगळी प्रमाणे. ओळखीला हरी, हरी ओळखावा लागेल, मग तो साठवावा लागेल, आणि मग पुढे जाऊन सांगतायत होता त्याची भेटी दुःख कैसे. इथं बसलेल्या प्रत्येकाला जर असं वाटत असेल आमचं हे दुःख संपलं पाहिजे, आम्ही त्या सुखाला पात्र झालो पाहिजे, तर निश्चित प्रत्येकाने विचार केला पाहिजे. सारा विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे. या न्यायाने एवढं जरी वाक्य आजच्या हरिकीर्तनातून घरी नेलं, कीर्तन सार्थकी लागलं. यथामथी यथा अवकाश. गेल्या दीड तासाच्या कालावधीमध्ये तुम्ही मला समजून घेण्याचा प्रयत्न केलात, हे मी माझं परमभाग्य समजते. तुमच्या सर्व देववृंदांची सेवा मला करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. त्याच्यामुळं ही जी सेवा आहे ना, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा, माऊली महाविष्णू ज्ञानोबराया, जगद्गुरु तुकोबाराया, माझ्या समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, समर्थ सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा. वाटत असेल तुम्हाला आळंदी क्षेत्री मग राहत असताना हे परमार्थिक जे ज्ञान आहे, गायनाचं असेल, कीर्तनाचं असेल, हे तिथं जाऊन घेतलं आहे की काय? पण कुठल्याही शिक्षण संस्थेत शिकायला न जाता आई वडील हे पहिलं व्यासपीठ. आज इथं माझे वडीलसुद्धा उपस्थित आहेत, जे गायनाचं काम करतायत. त्यांचा मूळ विषय हा गायन नाही, ते स्वतः एक उत्कृष्ट कीर्तनकार आहेत. ज्यांच्यामुळं मी इथं नाही का, प्रत्येक ठिकाणी म्हटलं जातं वंशाला दिवा पाहिजे, पण वंशाची पंथीसुद्धा काहीच कमी नसते. याचं उत्तम उदाहरण देण्याचं कार्य म्हणजे माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. श्री गुरूंचं कार्य, माझ्या वडिलांचं कार्य जसंच्या तसं पुढं चालू ठेवावं, हा एकमेव मानस, हा एकमेव उद्देश, ही माझ्या संतांची कृपा आहे. वास्तविक पाहिलं गेलं तर घरी काही कमी आहे म्हणून हा पंथ स्वीकारला नाही, पण हा माझा निरोप माझ्या साधू संतांचा आहे. याच्यामध्ये सेवा माझ्या भगवंताची आहे. म्हणून ह्या सगळा अट्टहास कुठल्याही शिक्षण संस्थेत न शिकायला जाता, हे सगळं आईवडील हे पहिलं व्यासपीठ, श्री गुरूंची हे एकमेव इच्छा, भगवान परमात्म्याची आशीर्वाद, या सगळ्या गोष्टींमुळे इथपर्यंत येणं शक्य होतं. मी प्रत्येक ठिकाणी सांगत असते, एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एका यशस्वी स्त्रीचा हात असतो, तसं माझ्या पाठीमागं माझ्या दोन्ही कुटुंबियांचा हात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या असतो. आईवडिलांचे संस्कार, सासू सासऱ्यांचं पाठबळ, पतिराजांची असणारी अनमोल अशी साथ, हे सोबत नेहमी एवढे सगळे जरी नसले तरी महाराष्ट्रभर फिरत असताना ह्या सगळ्यांची साथ माझ्या नेहमी सोबत असते. म्हणून 1.5 वर्षाच्या लेकराला घेऊन मला कीर्तन करणं शक्य होतं. झालेली सेवा पुनश्च एकदा इथं जमलेल्या सगळ्या देववृंदांच्या चरणी, ज्या इतक्या गोड अशा तरुणाईला सुद्धा लाजवेल अशा आजींनी आपली सेवा इथं सादर केली. विनेकरी आजी असतील, मृदुंगाचार्य भाऊ असतील, चोपदार आजोबा असतील, गायनाचार्य सर्व मंडळी असतील, तसंच या गावाचे असणारे जावई असतील, आमचे प्रकाश बाबा असतील, यांची मी मानसकन्या आहे बरं का. तुम्हाला माहीत असेल माहीत नसेल, पण बाबांची सुद्धा मानसकन्या. आज हे दोघंही आई वडील इथं उपस्थित आहेत, साधक बंधू भगिनी इथं उपस्थित आहेत, माझेही आई वडील इथं उपस्थित आहेत. एकदा मोठ्या प्रेमाने भगवान परमात्म्याचं भजन करू. ज्ञानोबाराया माझा तुकोबा
बोलो माऊली ज्ञानराज माऊली बोलो. माऊली